कलेक्टिव्ह आणि टाईमलेस मेसेज राहणार आहे. तुमच्यासाठी काय मेसेज आहे आपण चेक करूया. पण आपण 2 गोष्टींमध्ये डिवाईड करणार आहोत. एक ए आणि बीसाठी आपण निवडणार आहोत. हा एसाठी मेसेज राहणार आहे आणि हा बीसाठी मेसेज राहणार आहे. ओके, हा ए आणि हा बी वाला आहे. तसंच आपण ह्याच्यामधून पण 3 कार्ड्स काढूया. तुमच्यासाठी काय मेसेज आहे चेक करूया. ओके, 2 कार्ड्स आलेत. प्ले. ओके, ज्यांनी पण ए वाला निवडला असेल त्यांच्यासाठी काय मेसेज आहेत बघूया. ओके, बघा टॉवर मुवमेंटचं कार्ड आलेलं आहे. सध्या टॉवर मुवमेंट आत्ता तुमच्या लाईफमध्ये चाललेलं आहे का बघा. आणि हर्मिटचं पण कार्ड आलेलं आहे आणि द मूनचं कार्ड आलेलं आहे तुमच्यासाठी एनर्जीज खूप वेगळ्या आहेत आता. की आत्ता सध्या ना असं मला वाटतं की तुमच्या लाईफमध्ये बरीच उतलफुतल चाललेलं आहे. बऱ्याच गोष्टींची उतलफुतल सध्या तुमच्या लाईफमध्ये चाललेलं आहे. आणि हा जो बदलाव तुमच्या लाईफमध्ये आलेला आहे हा बाहेरून आलेला बदलाव आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, एक डाऊट, एक काही गोष्टी अशा ज्या झालेल्या आहेत ना त्याच्यामुळे हा बदलाव मला असं वाटतं आहे. ज्यांनी एवाला निवडले आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. ओके, तुम्हाला आता मला असं वाटतं की तुम्ही आता शोधताय. म्हणतो ना एक आपला लाईफमध्ये आपल्याला कसं लाईफ सर्वायव्हर करायचं आहे, आपला रस्ता कसा आपल्याला स्वतः निवडायचा आहे. तुम्ही तो बखूबी तुम्हाला माहिती आहे. काही गोष्टी तुम्ही सर्च करताय, काही गोष्टी तुम्ही शोधताय किंवा तुम्हाला आता कुठे जायचं, तुम्हाला योग्य कोणता डिसिजन घ्यायचा आहे हा असं काहीतरी तुम्ही विचार पण करत असाल. ओके, द मूनचे एनर्जीज येतात, थर्ड पार्टी सिच्युएशनचे एनर्जीज येतात. ओके, किंवा तुमच्या आजूबाजूला राईट तुमच्या आजूबाजूला अशी काही लोक आहेत जे तुम्हाला येस टॉवर मुवमेंट आलं म्हणजे तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत जे तुम्हाला डाऊटमध्ये टाकतात आहे. ओके, म्हणजे विचार करायला लावतात आहे किंवा सिच्युएशन तुमची अशी काहीतरी करतात आहे की तुम्हाला त्या गोष्टीतून तुम्ही निघालं नाही पाहिजे, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. किंवा काही सिच्युएशन अशी तयार होते तुमच्या आजूबाजूला की ज्याच्यातून तुम्ही बाहेर निघत नाही, तुम्हाला समजत नाही आहे की तुम्ही काय करायला पाहिजे. असं पण एनर्जीज येत आहे त्या. ओके, त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेसफुल राहताय, एन्झायटिंग गोष्टी होतात आहे, टेन्शनमध्ये राहताय, विचार करताय, वारंवार त्याच गोष्टींचा विचार करताय असं पण मेसेज येतो आहे. ओके, व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. डीप लव. येस, जसं की मी तुम्हाला बोलले की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या आजूबाजूला इतर लोकांचा खूप म्हणजे म्हणतो ना तुम्ही आत्ताच बऱ्याच लोकांमध्ये असं गुंतलेलं आहात ना. ओके, त्याच्यामुळे ते लोक तुम्हाला ओके कधी कधी तुम्ही एकटे पण पडत आहात. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कोणाचा सपोर्ट नाही आहे आणि तुम्ही एकटे पण असाल आत्ता सध्यासुद्धा. किंवा अशी काही सिच्युएशन तयार होत असेल आत्ता सध्या तुमच्या आजूबाजूला. पण तुम्हाला हा एक क्लिअरली मेसेज सांगण्यात येतो की तुम्हाला स्वतःचं इंट्युशन ऐकायचं आहे. ओके, तुमचं अंतर्मन तुमच्यासाठी काय बोलतं ना हे खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला ऐकायचं आहे आणि तुम्हाला कोणत्याही डाऊटमध्ये अजिबात राहायचं नाही आहे. तुम्ही ज्या ईश्वराला मानता, ओके, कोणत्याही गॉडला, कोणत्याही ईश्वराला तुम्ही जर मानत असाल तर त्यांना प्रेयर करा. आणि तुम्ही जो डिसिजन घेताय किंवा तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये अडकताय ना त्याच्यातून कसं निघायचं किंवा त्याच्यातून कसं बाहेर तुम्हाला निघता आलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रेयर करा आणि तुम्ही फक्त तुमच्या इंट्युशनचं ऐकायचं आहे. ओके, इतर लोक बोलतात आहे काय आणि तुम्ही एकटे जे राहता त्या गोष्टींसाठी तर तुम्हाला आता तिथून थोडंसं बाहेर निघायचं आहे. नाहीतर काय होणार आहे ना की टॉवर मुवमेंट तुमच्या लाईफमध्ये तुमच्या लाईफमध्ये येतो आहे आणि त्याच्यामुळे इतर लोकांना त्या गोष्टी जशा हव्यात ना तशा तुम्ही करून देत आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये राहायचं नाही आहे. ओके, डीप लवची पण एनर्जीज येते आहे. राईट, बघा मेसेज तुम्हाला सांगते मला जसं येतो आहे तसं. काही गोष्टी जर तुमच्या लाईफमध्ये सिक्रेट असतील तर सिक्रेट ठेवा. थर्ड पार्टीसोबत काही गोष्टी शेअर करू नका. सिक्रेट म्हणजे अगदी खूप इमोशनल लेवलवर सिक्रेट गोष्टी असतील तर अजिबात कोणाशी शेअर करू नका. कारण काय असतं ना की इतर लोक फक्त आपली म्हणजे म्हणतो ना आपण ते देतो जे त्यांना हवं असतं.
ओके. आपल्या सिक्रेट गोष्टी आपण शेअर करायला जातो आणि नेमकं तिथंच आपला प्रॉब्लेम होतो. तर त्या गोष्टी तुम्हाला शेअर नाहीत करायच्या, कारण काय होतं ना की एका पर्टिक्युलर टायमिंगनंतर तुम्ही स्वतः एकटे पडता त्या गोष्टींसाठी. तर तुम्हाला ते करायचं नाही आहे, राईट. तुम्हाला सेफली राहायचं आहे आणि सिक्रेट जेवढं होईल ना तेवढ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ठेवायचं आहे. हा होता एसाठी मेसेज. आता बीसाठी चेक करूया आपण. बीसाठी बघूया काय मेसेज आहे. द हँडमॅनची एनर्जीज आहे. पेंटिकल्स, वाव. सॉर्ट्सची एनर्जीज, हर्मिट, फॉरगिवनेस आणि फ्रीडम्स. ओके. ज्यांनी बी निवडलं आहे ना, मला असं वाटते फायनान्शियली तुम्ही खूप चांगले आहात किंवा पुढे जाऊन फायनान्शियली काही गोष्टी असतील तर ते सगळ्या क्लिअर होणार आहेत. आत्ता तरी फायनान्शियली खूप चांगले दिसतात मला तुम्ही. ओके. फायनान्शियली ओके आहात तुम्ही आत्ता सध्या. सिच्युएशन अशी झालेली आहे की हे बघा, एक लक्षात ठेवा, एखाद्याने आपल्यासाठी जर काही गोष्टी केली ना तर त्याला नेहमी थँक्यू बोला त्या गोष्टीसाठी. आपलं कर्म क्लिअर करा. तो त्याच्या कर्मानुसार त्याला त्याचं कर्म करू दे. तुमचं कर्म क्लिअर करा आणि जेवढं होईल तेवढं हॅपीनेसमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. ओके. छान म्युझिक ऐका, हॅपीनेसमध्ये राहण्याचा प्रयत्न करा, फ्रीडममध्ये नेहमी राहा. कोणासाठी म्हणजे कोणासाठी तुमची लाईफ स्पॉईल करू नका, तुमची लाईफ ही करू नका. तुम्ही नेहमी खुश राहा. जेवढ्या हॅपीनेसमध्ये तुमचा ओरा तितका चांगला राहील हॅपीनेसमध्ये राहिलात तर. ओके. हा मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि कोणी तुमच्यासाठी काही केलं, एखादं काम, एखादं हेल्प तुम्हाला केली तर नक्की त्याला थँक्यू बोला आणि गॉडलाही थँक्यू बोला, युनिवर्सला नेहमी थँक्यू बोला. कारण आज जे आपण काय आहोत तर त्यांच्यासाठी आहोत. एखादा व्यक्ती जर आपल्या लाईफमध्ये येतो तर प्रत्येक गोष्टीतून लेसन घ्या, राईट. प्रत्येक गोष्टीतून लेसन घेण्यासाठीच आपण इथं आलेलो असतो. तर त्या गोष्टीतून लेसन घ्या. एखादा व्यक्ती आपल्या लाईफमध्ये आला किंवा तो आपल्या लाईफमधून जर काही गोष्टींसाठी जर हे होत असेल तर तेही चांगल्या गोष्टींसाठी होत असेल. माफ करा आणि पुढे चला प्रत्येक गोष्टीला. ओके. फॉरगिवनेसची एनर्जीज ठेवा आणि तुम्हाला एंजल असं सरळ सरळ सांगतायत की तुम्हाला फॉरगिवनेसमध्ये राहायचं आहे आणि त्या व्यक्तीनं माफ करायचं आणि तुम्हाला पुढे चालायचं. तुम्हाला त्या डाऊटमध्ये अजिबात राहायचं नाही आहे. ओके. तुम्ही जे डाऊटमध्ये राहता ना त्या डाऊटमध्ये अजिबात राहतं नाही. तिथून तुम्हाला पुढे निघायचं आहे, राईट. आणि पेंटिकलची एनर्जीज खूप छान आहे. हॅप्पी राहण्याचे खूप चान्सेस आहेत तुमच्याकडे, पण ते तुमच्यावर आहे. ओके. हॅप्पी राहण्याचे खूप खूप मोमेंट तुमच्याकडे आहेत, पण तुमच्यावर आहे. आणि जास्त गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका कोणत्याही गोष्टींमध्ये, की असं होऊ नये की सिच्युएशन तुमची वेगळी होऊन जाते किंवा तुम्हाला गोष्टी विनाकारण लेट गो कराव्या लागतात. तर तसं काही करू नका. सिच्युएशन तितक्याच हँडल करण्याचा प्रयत्न करा जितके तुम्हाला करता येईल. ओके. असा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला समोरच्याला क्षमामाफी करायची आणि पुढे चालायचं आहे, कारण हा तुमचा कर्म क्लीन्स करण्याचा, क्लिअर करण्याचा आणि ओके करण्यासाठी तुमच्यासाठी खूप चांगला आहे. ओके. तुमच्यासाठी आपण गायडन्स पण चेक करूया. एंजलचा काय गायडन्स असणार आहे तुमच्यासाठी ते चेक करूया आपण. बघूया एंजलचा काय गायडन्स आहे. हा जनरल राहणार आहे, असं नाही की एसाठी वेगळा बीसाठी वेगळा. हा जनरल मेसेज राहणार आहे एंजलचा तुमच्यासाठी. सगळ्यांनी नक्की कमेंट्स करा आणि प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओज जर आपले आवडत असतील तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू सो मच. आपण बघूया की एंजलचा काय मेसेज आहे तुमच्यासाठी. आपण 2 कार्ड्सच घेऊया, कारण की आपण ए आणि बीसाठी एनर्जीज चेक करतो आहे, त्यासाठी 2 कार्ड्स घेऊया फक्त. ओके. मेडिटेशनमध्ये काही गोष्टींचं तुम्हाला ॲन्सर मिळणार आहे आणि येणाऱ्या ह्या वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. ओके. बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. बऱ्याच गोष्टींचा म्हणजे एक सार्थक म्हणतो ना, एक समाधान तुम्हाला काही ना काहीतरी मिळणार आहे. एंजलची तुम्हाला ब्लेसिंग आहे. गॉडची पूर्ण ब्लेसिंग आहे तुम्हाला. म्हणजे आत्ता ज्या काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात आहे ना, तर त्याच्यामागंसुद्धा काही गोष्टी आहेत तुम्हाला. ओके. तर तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि
सिलेंडर करा तुमची लाईफ आणि विश्वास ठेवा, मेडिटेशन करा. काही गोष्टी मेडिटेशन थ्रू तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील तुमच्या. ओके, हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. सगळ्यांनी कमेंट्स करा. ओके, थँक्यू सो मच.